क्वेश्चन नंबर 2 एग्जाम्पल 3 का 4 चला 4 नंबर टाकू काय असलं तरी काय 5m minus 3n is equal to 19 आणि दुसरं काय m minus 6n is equal to -7. आता याच्यामध्ये याला आपण काय म्हणायचं समीकरण नंबर 1 किंवा इक्वेशन नंबर 1 आणि ह्या दुसऱ्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2 किंवा समीकरण नंबर 2. ह्या मेथडमध्ये किंवा ह्या मेथडला एक मराठीमध्ये काय म्हणतात सबस्टिट्यूशनल मेथडला प्रतिस्थापन पद्धती काय म्हणायचं प्रतिस्थापन पद्धती. म्हणजे काय करायचंय आपल्याला m किंवा n ह्या एकाची किंमत घ्यायची पण त्याच्या किमतीमध्ये पुन्हा m किंवा n असणार आहे. समजा m ची किंमत जर घ्यायची असली तर n त्याच्यामध्ये असणार आहे किमतीमध्ये पुढं. ते कसं त्या दोन्ही समीकरणातलं आपल्याला सोपं समीकरण करायला किंवा एक हा m किंवा n एका साईडला ठेवायचं बाकी काहीच नाही करायचं. बाकीचे सगळं जेवढं असेल ते गाबाळ पलीकडे जाऊन द्यायचं कुठं बरोबर चिन्हाच्या पलीकडं. पलीकडे न्यायचं म्हणल्यावर काय करावं लागलं काल सांगितलं होतं. समजा हे एक्झाम्पल घेतलं आपण 2 नंबरचं इक्वेशन घेतलं या इक्वेशन मध्ये आपल्याला m ठेवायचं एका साईडला फक्त दुसऱ्या साईडला बाकी सगळं न्यायचं उचलून. मग काय करावं लागेल m इकडं आहे तसंच बरोबर बरोबरच्या पुढे -7 आहे -7 आहे तो आहे तसंच लिहायचा -7 हा -6n आहे -6n हा पलीकडे न्यायचा काय होईल +6n बरोबर आहे का नाही. आता आपल्याला काय भेटलं m ची किंमत भेटली काय आली m ची किंमत m बरोबर काय आलं -7 + 6n ही झाली m ची किंमत. यालाच आपण काय म्हणायचं समीकरण नंबर 3 सुद्धा म्हणू शकता तुम्ही नाही म्हणलं तरीही प्रॉब्लेम नाही. आता m बरोबर -7 + 6n ही किंमत आपल्याला काय करायची समीकरणामध्ये ठेवायची म्हणजे काय होईल n ची किंमत निघाल काय होईल n ची किंमत निघाल किंवा m ची किंमत निघाल सॉरी. जर आपला ते समीकरणामध्ये ठेवायचं म्हटलं तर इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायची याच्यामध्ये तिकडे नाही बघायचं ते डबल बघतो. एकच गोष्ट लक्षात ठेवायची काय आपण ज्या समीकरणाचा उपयोग करून ही किंमत काढली कोणत्या समीकरणाचा उपयोग करून काढली समीकरण नंबर 2च त्याच्यामध्ये ती ठेवता येत नाही. एवढीच गोष्ट याच्यामध्ये महत्वाची आहे. त्याच्यामध्ये येईल का ठेवता ती दुसऱ्या समीकरणामध्ये ठेवायची याच समीकरणामध्ये ठेवायची नाही. ज्या समीकरणाचा उपयोग करून आपण ती किंमत घेतली आहे त्याच्यामध्ये न ठेवता दुसऱ्यात ठेवायची. मग कोणत्यात ठेवावं लागेल समीकरण नंबर 1 5m - 3n = 19 याच्यामध्ये. मग त्याला काय लिहायचं खाली m बरोबर -7 + 6n ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. इंग्लिश मध्ये लिहिताना काय म्हणायचं प्लेस द व्हॅल्यू म्हणजे किंमत इन इक्वेशन 1. जास्त लिहावा लागू नये म्हणून मी हे डबल नाही लिहिलं याच्या पुढे हे लिहायचं असतं m बरोबर -7 + 6n पेपर मध्ये लिहिताना. आता हे केल्याच्या नंतर ही किंमत आपल्याला कुठे ठेवायची समीकरण नंबर 1 मध्ये कशाची ठेवायची m ची व्हॅल्यू आपल्याला तिथे ठेवायची. आता समीकरण काय आहे 5m 5 हा आहे तसंच 5 मी सांगितलं होतं याच्यामध्ये काहीच चिन्ह नाही म्हणजे असतं गुणाकाराचं चिन्ह. गुणाकाराचं चिन्ह जर तुम्हाला इथं नसलं लिहायचं तर डायरेक्ट कंस करायचं कंस केला तरी पण त्याच्यामध्ये काय असतं गुणाकाराचं चिन्ह. आता इथं सोपं बघायचं m च्या जागेवर ही किंमत टाकायची काय किंमत -7 म्हणजे -7 + 6n ठेवली का पुढचं आहे तसंच लिहायचं काय पुढं -3n कंस पूर्ण करून घ्यायचा -3n = 19 आलं का. याच्यामध्ये आता तुम्हाला nच दिसतंय ना m दिसतंय कुठं. आता याचं सोल्युशन आपण काढल्याच्या नंतर आपला ऑटोमॅटिकली काय होणार आहे n ची किंमत निघणार आहे बरोबर आहे का नाही. आपल्याला n ची किंमत काढायची सुरुवातीला काय करावं लागेल हा गुणाकार करून घ्यावा लागेल आपल्या इथं. आता हा गुणाकार करण्यासाठी 5 ने ज्यावेळेस कंस असतो बाहेरची संख्या कंसातल्या प्रत्येक टर्मला टर्म म्हणजे काय लक्षात येते का मी काल सांगितलं होतं
प्रत्येक टर्मला काय करणार, गुणिणार ती. 5 चा गुणाकार पहिला होईल, -7 बरोबर किती होईल, 5 - 7, 5 × -7, 7 × 5 = 35 आणि मायनस साठी मायनस साईन. त्याच्यानंतर त्याचा गुणाकार दुसऱ्या टर्म बरोबर होईल, 5 सखे कळतंय तुम्हाला, 5 सखे 30 म्हणजे 30n आणि चिन्ह काय राहील, इथं प्लस आहे म्हटल्याच्या नंतर प्लस 30n. पुढे काय राहिलं शिल्लक, -3n आणि इक्वल टू इक्वल टू किती आहे, 19. लक्षात आले कितपर्यंत. आता हा -35 आपला पलीकडे न्यायचा आहे. त्याच्या अगोदर बघायचं 2 टर्म मध्ये येईल आहे का नाही, किती आहे, 30n and 3n. 30n मधून 3n वजा केला, राहिले 27n. बरोबर आहे, किती राहिले, 30 मधून 3 गेल्यावर किती राहतात, 27 आणि पुढे n आहे म्हणून n हा याची बेरीज नाही करायची. नाही तुम्ही म्हणता n अधिक n वर्ग किंवा 2n, तसं काही नसतं. ते व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल एकच राहणार. तुला 10 वेळेस जरी दिलं असलं पुढं, समजा 5n अधिक 6n अधिक 7n अधिक 8n असं जर लिहिलं असलं, फक्त या अंकांची बेरीज होणार, n 4 वेळा घ्यायचा नाही, n एकदाच राहणार. लक्षात राहील काय आमचं. आता पुढे बघा, 27n समजा आपला आला, कशाचा, 30n मधून 3n वजा केल्याच्या नंतर हा राहिलेला वजा 35 आपला डायरेक्ट उचलून काय करायचा, पलीकडे न्यायचा. बरोबर, पलीकडचे 19 आहे तसे लिहून घ्यायचे आणि हा वजा 35 पलीकडे जर नेला तर काय होईल, काय होईल तुम्हाला समजते का. आता काय होईल, अधिक 35 प्लस 35. आता 19 प्लस 35 त्याची जर बेरीज केली, 19 अधिक 35 तर किती येईल बेरीज, 54. 9 5 14, 14 4 हात चाला 1, 3 आणि 1 4 आणि 1 5 आले का 54. इकडे किती राहिले तर 27n. पण आपल्याला किंमत काढायची फक्त n ची. हा n खाली लिहिला आणि हा 27 आपला काय करायचा आहे, पलीकडे न्यायचा आहे. पलीकडे न्यायचा म्हणल्यावर तो जाईल भागाकारामध्ये. कशात जाईल, भागिले 27. आता 54 भागिले 27 हे सोडवताना तुम्हाला 27 चा पाडा येत नसेल बऱ्याच जणांना, का कोणालाच नाही येत. कोणाला येतोय, आधी बघायचं 27 कितीच्या पाड्यामध्ये, कितीच्या पाड्यात आहे, 9 त्रिके 9 त्रिक 27. 9चा पाडा तसाच पुढे जर म्हणत गेलात तुम्ही तर 9 सगळं 54 होतात का नाही, ते बघायचं. दोन्ही पण संख्या कुठल्या पाड्यामध्ये येऊ शकतात असा भागाकार करताना. 9 त्रिक 27 आणि 9 सखे 54. 6/3 आलं का नाही, त्याला पुन्हा जर संख्या भाग एकमेकाला जात असला, एका पाड्यामध्ये येत असल्या म्हणजे, तर काय करायचं, 3 1 3 आणि 3 दुने, शेवटी किती शिल्लक राहिलं, फक्त 2 शिल्लक राहिलं. म्हणजे n इज इक्वल टू 2. आपल्याला एका व्हेरिएबलची किंमत भेटली का नाही, समजलं कितपर्यंत सगळ्याला. बर, आता तुम्ही दोघं नवीन आलात, पहिल्यापासून 2 मिनिटात समजून घ्यायचं. ही आहे सबस्टिट्यूशनल मेथड, 2 नंबरची पद्धत. कशामधली, एक सामायिक रेषीय समीकरणामधली. सामायिक आपण डबल लिहिले वर, कसं लक्षात नाही आलं इतक्या वेळ. माझं बोर्डकडे लक्ष कमी असतं, तुमचं जास्त असायला पाहिजे ना. एक सामायिक रेषीय समीकरणामधली काल झाली आपली पहिली पद्धत, ती तुम्ही आज संध्याकाळी गेल्यावर ऑनलाईन बघायची 1च्या नंतर. काय एक्झाम्पल, 5m वजा 3n बरोबर 19 हे समीकरण नंबर 1 आणि m वजा 6n बरोबर वजा 7 हे समीकरण नंबर 2. याच्यामध्ये आपल्याला जर ह्या मेथडने, सबस्टिट्यूशनल मेथडने जर याची किंमत काढायची असली तर काय करावं लागेल, m किंवा n एका साईडला ठेवायचा आणि बाकीचं उचलून एका कुठल्या तरी एका समीकरणामधलं, बाकीचे उचलून काय करायचं, पलीकडे न्यायचे. आपण काय केलं, m इकडे ठेवला या समीकरणामधला आणि हा 6n उचलून पलीकडे नेला. बरोबर काय झालं, वजा 7 आहे तशीच, आणि हा 6n इकडचा उचलून बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेला, तो झाला अधिक 6n. कळलं इथपर्यंत. आता ही आली m ची किंमत. ही किंमत आपल्याला काय करायचं, ह्या समीकरणाचा उपयोग करून आपण m ची किंमत काढली का नाही, मग त्या समीकरणात न ठेवता दुसऱ्या समीकरणात ठेवायची.
ह्या वरच्या समीकरणात 5m वजा 3n बरोबर 19 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता 5 आणि m आहे. m कशामध्ये गुणाकारामध्ये आहे का? 5m याच्यामध्ये काहीच चिन्ह नसलं तर समजायचं त्याच्यामध्ये असतो गुणाकार. त्याच्यामुळं हा घेतला इथं गुणाकारात, कंसात घेतला म्हणजेच गुणाकारात घेतल्याचा अर्थ असा होतो. तुम्ही इथं गुणाकाराचं चिन्ह लिहिलं तरीही काही फरक पडत नाही. 5 7 35 पटपट सांगायचं 5 7 पण 7 ला वजा चिन्ह आहे म्हणून वजा 35. पुढं त्या 5 ने पुन्हा दुसऱ्या टर्मला गुणायचं 5 7 30 आणि त्याच्या पुढे n आहे म्हणून हा 30 n आला आणि वजा 3n बरोबर 19 हे आहे तसं. मग इकडच्या गोष्टी उचलायच्या, इकडच्या जेवढ्या टर्म आहेत त्या उचलायच्या आणि पलीकडे घेऊन जायच्या. सुरुवातीला काय आहे n ची किंमत काढायची, n 2 जागेवर आलेला आहे त्याच्यामुळे त्याचं सोल्युशन आपण करून घेतलं. 30 मधून 3 जर गेले तर 27 n शिल्लक राहिले. हे झाले 27 n, पलीकडचा बरोबर 19 आणि हा 35 मायनस आहे, हा पलीकडे नेल्यानंतर प्लस झाला 19 अधिक 35 आणि हा n आहे. n ची किंमत आपल्याला शेवटी काढायची. n ची किंमत काढण्यासाठी हा 27 उचलून पुन्हा पलीकडे न्यावा लागेल म्हणजे फक्त n इकडे शिल्लक राहील. हा 27 इकडून उचलून पलीकडे नेल्याच्या नंतर तो इकडे गुणाकारात असल्यामुळे पलीकडे कशात गेला भागाकारात. त्याचा भागाकार केला 9 3 27 7 आणि 9 6 54 पुन्हा भागाकार केला 3 1 3 3 3 2 6 n बरोबर आला 2. इथपर्यंत सगळ्यांना समजलं असेल? समजले? नाही समजलं असलं तर सांगा, हे पुसायच्या अगोदर. कोणाला नाही समजलं? समजले ना? आता बघा इकडं. आता आपल्याला भेटली n ची किंमत. काय भेटले? व्हॅल्यू ऑफ n ची सॉरी. आता आपल्याला काय किंमत भेटली n ची. आता ती किंमत आपल्याला ह्या कुठल्या तरी एका समीकरणामध्ये ठेवायची. कुठं ठेवल्याच्या नंतर सगळ्यात सोपं जाईल तुमच्यामध्ये. समीकरण नंबर 3 मध्ये ठेवल्याच्या नंतर सगळ्यात सोपे जाईल. हे तुम्हाला पटकन समजलं पाहिजे. आपण n ची किंमत इथं भेटली का नाही आपल्याला? इथं ऑलरेडी m एकटाच्या इकडं बरोबरच्या इकडं म्हणजे एक स्टेप कमी करावं लागणार. त्यामुळं याला समीकरण नंबर 3 हे नाव दिलंय कशाला? त्याचा मतलब काय? त्याचा उपयोगच नाही करायचा वाटल्यावर आपल्याला त्याचा उपयोग करायचा आणि याच्यामध्ये सबस्टिट्यूशनल मेथड मध्ये त्याचा बार उपयोग आहे तसाच होणार कोणत्या एक्झाम्पल मध्ये. मग आपलं काय करायचं? n बरोबर 2 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 3 मध्ये ही किंमत ठेवल्याच्या नंतर m किंवा इंग्लिश मध्ये जर तुम्हाला लिहायचं असलं तर काय म्हणायचं? पुट दी व्हॅल्यू ऑफ n किंवा प्लेस म्हटला तरी पण चालेल. व्हॅल्यू ऑफ n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. इक्वेशन नंबर 3 हे m बरोबर आपला कशाची व्हॅल्यू ठेवायची? n ची. किती व्हॅल्यू? 2. हा -7 आहे तसंच -7 प्लस 6 आणि 6 ला गुणाकारामध्ये n. 6 इंटू किती आहे यांची किंमत? 2. 6 इंटू 2 म्हणजेच आता आपलं m बरोबर काय भेटल? 6 दुने 12. याच्यामध्ये कधी पण गुणाकार अगोदर करीत जायचं. काय करीत जायचं? भागाकार असलं तर भागाकार आधी करायचा नंतर गुणाकार आणि बेरीज वजाबाकी जर नुसतं असलं तर कसं करणार? बेरीज करणार का वजाबाकी? बेरीज वजाबाकी जर असलं फक्त तर सुरुवातीपासून सुरुवात करायची. बेरीज येऊ किंवा वजाबाकी असं येऊ ते आपल्याला नंतर पुढे आलं तर ते टायमाला सांगेल. म्हणजेच m बरोबर काय येईल शेवटी? हा 7 वजा 7 आहे तसंच 6 दुने 12 प्लस 12. आता याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. बेरीज आणि वजाबाकी मध्ये वजा 7 अधिक 12 हे असं आहे ना, तुम्ही उलट सुलट करू शकतात. 12 वजा 7 असं पण लिहू शकतात. काय प्रॉब्लेम होईल का त्याच्यात? नाही. 12 मधून 7 गेले. हा 12 वजा 7 आहे ना, 12 ला प्लस चिन्ह आहे आणि 7 ला वजा चिन्ह आहे. 12 मधून 7 गेले किती शिल्लक राहिले? 5. म्हणजेच m इज इक्वल टू 5. आलं का m ची किंमत? अँड इज दी सॉरी म्हणजेच आपला शेवटी असं लिहिता येईल m n इज इक्वल टू
5 2 is the solution of equation, किंवा ही समीकरणाची उकल आहे. समजलंय का? हे चालतं उत्तर पहिल्या पद्धतीत. दिसतंय का? तर एक्झाम्पल नंबर 5. 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. आणि दुसरं इक्वेशन आहे x प्लस 5y इक्वल टू 4. कोणाकोणाला समजलंय खरं हात वर करा. ज्याला ज्याला समजलंय त्यांनी. तुमच्यापैकी नाही समजलं ना? आता लक्ष करू, बघायचं एवढे एक्झाम्पल. आता हे एक्झाम्पल आपला सोडायचे. हे एक्झाम्पल सोडवताना आपला काय करायचं, याच्यामध्ये बघायचं कुठल्या तरी x किंवा y ची किंमत आपला काय करायचं सेम आली पाहिजे. याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1 आणि याला म्हणायचं इक्वेशन नंबर 2. ते का म्हणायचं ते मी काल सांगितलं. आपल्याला पटलं तर म्हणायचं, नाही पटलं तर 1-2 तुम्ही कशाला काही म्हणू शकतात. काही अडचण येत नाही. फक्त गणित समजणं इम्पॉर्टंट आहे आणि त्याचा यूज कसा करायचा ते समजणं इम्पॉर्टंट आहे. याला जर 1 लिहिलं तेच तुम्हाला पूर्ण उदाहरणामध्ये 1 म्हणून त्याचा विचार करावा लागेल. आता ह्याच्यामध्ये आपला कुठला तरी x किंवा y एका साईडला ठेवायचा आहे. कोणत्यामध्ये सोपं जाईल? इथं 5x प्लस 2y म्हणजे दोन्हीला पण काय येतं सहगुणक आहेत, म्हणजेच कोएफिशियंट आहेत. बरोबर आहे. इथं याला कोएफिशियंट नाही. ज्याच्याकडे कमी असेल तिथं आपलं करायला सोपं जाणार. त्याच्याकडे काय नाही कोएफिशियंट म्हणजे सहगुणक नाही. मग काय करावं लागेल? हा x आहे तसंच अलीकडे ठेवता येईल ना आपल्याला. x बरोबर हा 4 पुढे तसंच लिहून घ्यायचा आणि बाकीचं जे उरलेलं आहे फक्त x इकडे ठेवायचं आहे. उरलेलं सगळं पलीकडे न्यायचं. हा काय अधिक 5y बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्याच्या नंतर त्याचं उलट होतं म्हणजे तो होईल वजा 5y. ही आली x ची किंमत आणि यालाच तुम्ही काय म्हणायचं समीकरण नंबर 3. आता समीकरण नंबर 3 भेटल्याच्या नंतर ही किंमत आपल्याला ठेवायची. ह्या समीकरणानुसार काढले म्हटल्यानंतर लिहायला नका बघू, नंतर लिहायला टाइम भेटेल, तो समजायचं नाही पुन्हा. या समीकरणामधून काढल्यामुळे आपण ठेवायची ती वरच्या समीकरणामध्ये. जर वरच्याचा उपयोग करून आपण ही किंमत काढली असती तर खालच्यामध्ये ठेवावी लागली असती. ह्याला काय करायचं मग सबस्टिट्यूशनल मेथड असल्यामुळे लिहायचं सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1. x ची किंमत कशामध्ये ठेवायची समीकरण नंबर 1 मध्ये. म्हणजे x ची किंमत x बरोबर 4 वजा 5y ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये ठेवू असं तुम्ही मराठीत लिहायचं. आता त्याच्यामध्ये जर ठेवायची झाली तर आपला काय ठेवायची x ची म्हणजे 5x. त्याला काय होईल 5 आणि इथं काही नाही म्हणजे गुणाकार आहे. मी लय बार वेळा सांगितलं तुम्हाला तर लक्षात राहायला पाहिजे. 5 गुणिले कंसात काय लिहायचं 4 वजा x ची किंमत काय आहे. x ची किंमत म्हणजे x च्या बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे काय आहे ते झाली द्यायची त्याची किंमत. x ची किंमत आहे 4 वजा 5y म्हणजे 4 - 5y. ज्याला समजले त्यांनी बोलायचं, नाही समजलं त्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. ही किंमत ठेवल्याच्या नंतर शिल्लक काय राहिलं प्लस 2y इक्वल टू -3. बरोबर आहे का नाही. आता ह्याचं सोल्युशन काढताना ह्याचा गुणाकार ह्या दोन्ही टर्म मध्ये कंसामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांबरोबर काय होणार त्याचा गुणाकार. फक्त एका बरोबर कुठल्या तरी होणार नाही. आता ह्या 5चा गुणाकार पहिले 4 बरोबर होईल. 5 चौक 20 आणि मायनस चिन्ह येते. मग मायनस चिन्ह देऊन घ्यायचं आणि 5 5 25. 25y अधिक 2y बरोबर वजा 3. इथपर्यंत समजलं. आता 25y अधिक 2y हे पहिल्यांदा आपण सोडून घ्यायचं कारण आपला y सेपरेट करायचा आहे. एका जागेवर y आणायचा आहे. वजा 25y आपण इथं. आता याचं जर केलं वजा 25 अधिक 2 असं जर करायचं म्हटलं तर कसं किती येईल उत्तर त्याचं वजा 25 अधिक 2 किती येईल
वजा 27. जर एक चिन्ह वजा असलं बेरजीमध्ये, आता लक्षात ठेवायचं कायमचं, जर समजा वजा किती आहे 25 अधिक 2 असं आहे ना. आता वजा चिन्ह आहे मोठ्या संख्येला, एक जर चिन्ह वजा असलं दोन संख्येमध्ये तर करायची वजाबाकी. काय करायचं? वजाबाकी. 25 मधून 2 गेल्यावर 23 आणि चिन्ह कोणतं द्यायचं? मोठ्या संख्येचं वजा चिन्ह द्यायचं. किती आलं हे? वजा 23. तर वजा 23 याचा आल्याच्या नंतर आपण इथं डायरेक्ट वजा 23 वाय लिहिलं. बरोबर आहे. अलीकडे काय राहिला? 20. हा 20 बरोबर राहिला पलीकडे वजा 3. आता आपला वाय एका साईडला ठेवायचा आहे. बरोबर आहे. आणि ही संख्या उचलून पलीकडे न्यायची. बरोबर आहे का नाही? आता हा वजा 23 वाय हा राहणार इकडे अलीकडं. बरोबर आहे का नाही? काय राहणार? वजा 23 वाय बरोबर हा वजा 3 आहे तसाच, आणि हा 20 इकडचा उचलून पलीकडे नेला, हा इकडे प्लस आहे, इकडे गेल्याच्या नंतर काय होईल? -20. आता वजा 30 हे जसं आपण पाहिलं, जर दोन्ही चिन्ह जर वजा असले तर त्याला काय करणार? त्यांची बेरीज करायची आणि चिन्ह कोणतं द्यायचं? वजाचं चिन्ह द्यायचं. या दोन्हीची बेरीज किती येईल? 23 आणि चिन्ह काय राहील? वजा. बरोबर आहे. म्हणजेच वजा 23y वजा 23y बरोबर किती? 23 -23y इक्वल टू -23. -23. आता बघा त्याला काय करावं लागेल? हा -23 आहे तसाच उचलून जर पलीकडे नेला, याचं तुम्ही दोन्ही साईडचे चिन्ह समीकरणामध्ये असं असतं, जर त्या समीकरणाचे चिन्ह तुम्ही बदलले, समजा हे समीकरण आहे, याचं जर तुम्हाला चिन्ह बदलायचं असलं, हे समीकरण आणि समजा तुम्ही असं लिहिलं वजा 5y वजा 2y बरोबर 3, त्याची आणि याची किंमत म्हणजे समीकरण सेमच राहते, त्याच्यामध्ये काहीच फरक नाही, कारण तुम्ही सगळे चिन्ह बदलले. समीकरणामध्ये सगळे चिन्ह बदलायला चान्स असतो. काय असतो? चान्स असतो. सगळे चिन्ह जर बदलले तर काहीच प्रॉब्लेम, फक्त एक ठिकाणचं बदलता येत नाही. बदलायचे असले तर काय करावं लागेल? सगळे चिन्ह बदलावं लागते. त्याच्यामुळं ह्याचे जर चिन्ह बदलले, आता हे समीकरण जाण की समीकरण म्हणजे काय? ज्याच्यामध्ये बरोबरचं चिन्ह असतं त्याला काय म्हणायचं? समीकरण. आता याचे तुम्ही दोन्ही साईडचे म्हणजे जेवढे चिन्ह आहेत ते सगळे बदलू शकतात. हा 23 पलीकडे नेला, थोडक्यात हा -y असाच राहिला आणि हा -23/23 असा जर गेला, हा 23 पलीकडे नेल्यावर भागाकारात जाईल ना गुणाकारामधला, तर 23 एक 23 वजा y बरोबर किती आला? वजा 1. बरोबर. म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे चिन्ह जर चेंज केली तर y बरोबर किती येईल? वजा y बरोबर वजा 1 आहे ना, मग y बरोबर काय येईल? 1. चिन्ह दोन्हीकडचे पण बदलणार एकदा बदलल्याच्या नंतर. x किती आला होता? आलाच नाही आणखी, x आणखी आलाच नाही. y बरोबर आपला किती भेटला? 1. आणि आता y बरोबर ही किंमत आपला कुठे ठेवायची? समीकरण नंबर 3 मध्ये कधी पण ठेवत जायची, कारण इकडे सेपरेट x आहे, पुन्हा झंझट राहत नाही. मग काय करायचं? ही किंमत y बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण नंबर 3 काय आहे? x बरोबर 4 वजा 5 आणि y ची किंमत काय आली आहे? 1. म्हणजे 5 गुणिले 1. 5 एक 5, 4 मधून 5 गेले, x बरोबर झाला वजा 1. समजलं? म्हणजेच x आणि y काय आलं? xy is equal to -1 and 1 and is the solution of equation. ही समीकरणाची उकल आहे. x डॅश y बरोबर वजा 1 ही समीकरणाची काय आहे? उकल. काय आहे? उकल का उकड? राईट.
व्यवस्थित समजून घ्यायचं सगळ्यांनी. एक्झाम्पल नंबर 6. आता ती पद्धत संपली. त्याचा होमवर्क काय आहे? आज सोडवलेले दोन एक्झाम्पल तुम्ही कालच्या पद्धतीने, काल शिकवलेल्या पद्धतीने सोडवायचे आणि कालचे आजच्या पद्धतीने सोडवायचे. त्याच्यात बघायचं, तसं नाही जमलं तर लेक्चर बघायचं कालचं. 1/3x अधिक y 1/3x प्लस y इज इक्वल टू 10/3. आणि दुसरं इक्वेशन दिलंय 2x प्लस 1/4 y इज इक्वल टू 10/4. सरांनी सोडून दिले की एक्झाम्पल? कोणाकोणाला समजलं होतं? हात वर करा. नाही, तुम्हाला नाही समजलं? आता बघा, सोपं असतं त्याच्या, एकदम सोपं असतं. त्याच्यात तुम्हाला प्रॉब्लेम काय वाटतोय? खाली 3 आल्यामुळे 4 आल्यामुळे ना वाटतंय ना अवघड. आता कसं होईल हे एक्झाम्पल असं वाटतंय का? आता का जीव द्यावा का? पहिलंच जुळा नाही, आता शिकवा जुळायचं. याला काय करायचं? सोपे आहे. हा भागाकारात 3 दिलाय का नाही? भागाकाराची खोड जर मोडायची असली तर आपलं काय करायचं? त्याच्यावर औषध असतं गुणाकार. काय? भागाकाराने जर त्रास द्यायचा चालू केला तर आपण काय करायचं त्याचा? आता बघा, पण गुणाकार करायचा कितीने गुणायचं हे कळणं सगळ्यात महत्वाचं आहे. इथं बघा काय खाली काय काय आलाय? छेदामध्ये दोन्ही ठिकाणी आलाय 3. छेदामधला 3 आपला उडवून लावायचा. त्याच्यामुळे आपण कितीने गुणायचं? 3नेच गुणायचं. समजले? कशामुळे 3ने गुणायचंय? पटपट बोलायचं. छेदाचा कार्यक्रम करून टाकायचा म्हणून आपण कितीने गुणायचं? जो छेद आहे त्या छेदनेच गुणायचं. आता मग समीकरण नंबर 1 म्हणू याला, आणि हे झालं समीकरण नंबर 2. सुरुवातीला काय करायचं? समीकरण नंबर 1 ला 3ने गुणू. 3ने का गुणवलंय माहिती ना? 3ने गुणवून. आता 3ने जर समीकरण नंबर 1 ला गुणिलं, आपण समीकरण 1 ला म्हणतो त्याच्यातल्या एखाद्या गोष्टीला नाही. म्हणजे प्रत्येक टर्म मी सांगितलंय चिन्ह मध्ये आलं, चिन्हाच्या 2 चिन्हाच्या मध्ये जी आहे त्याला काय म्हणायचं? टर्म. म्हणजे इथं झाली ही एक टर्म, ही झाली दुसरी आणि ही झाली तिसरी. काही ना काही चिन्ह आलंय मध्ये. इथं अधिक आलंय, इथं बरोबर आलंय. मग त्या सगळ्यांना 3ने गुणवावं लागेल आपल्याला समीकरणाला गुणायचं. नाही तर इथं आपण समीकरणाला लिहायचं नाही. समीकरणाला लिहिलं तर सगळ्या समीकरणाला गुणायचं. काय? 1/3 x आहे का नाही? याला कितीने गुणायचंय? गुणिले 3. बरोबर. पुढचं काय आहे? प्लस y गुणिले 3 बरोबर 10/3 इंटू 3. आता तुम्हाला एवढं तर लक्षात आलं ना? 3ने कशामुळे गुणलंय? कशामुळं? पटपट बोलायचं. कशामुळं? छेदामध्ये 3 असल्यामुळं आपण 3ने गुणलंय. हा सीधा याचा कॅन्सल करून टाकायचा. फक्त प्लस आणि मायनस चिन्ह असलं तर त्याचं इकडं तिकडं नाही करायचं. गुणाकार किती वेळामध्ये लिहिलेला असू द्या. ही एवढी झाली आपली एक टर्म. याच्यामध्ये हा 3 ला 3 गेला आणि हा पण 3 ला 3 गेला. झाला का 3चा कार्यक्रम? काय शिल्लक राहिलं? इथं राहिला 1. बरोबर. हा 3 गेलाय आणि हा x राहिलाय. 1 x साठी आपण फक्त x लिहितो, म्हणजे एकदा x. प्लस हा 3y झाला. मी म्हणलं त्याच्यामध्ये चिन्ह जर नसलं, आपण पाहिलं होतं ना, इथं समजा 5x असलं तर मी सांगितलं होतं की नाही 5 गुणिले x असतो. तसं हा y गुणिले 3 असला काय? 3 गुणिले y अर्थ एकच होतोय ना. मग हा 3y म्हणजेच तो काय झाला? 3 गुणिले y बरोबर. पुढे शिल्लक राहिले फक्त 10. हे आलं आपलं इक्वेशन नंबर 3. सोपं आहे का नाही? मग आता मला तुम्ही सांगायचं याच्यामध्ये कोणाला गुणवू? 4ने गुणवायचं ना? कशामुळे 4ने? कारण खाली 4 आहे, आपला 4चा कार्यक्रम संपवायचा आहे. त्याच्यामुळे काय करावं लागेल आपल्याला? समीकरण 2 ला
2 ला 4 ने गुण, 4 ने गुणिले समजा हा तिथं 2 गुणिले 2x आहे समजा, त्याला काय करावं लागेल 4 ने गुणायचं म्हणजे 4 गुणिले 2x बरोबर आहे. पुढं काय राहिलं 1/4y आहे ना, अधिक 4 गुणिले 1/4y बरोबर. पुढं काय राहिलं 4 गुणिले 10/4. जिथं जिथं 4 खालीवर आहेत त्यांना काट मारून घ्यायची, म्हणजे ते काटणार ना 4 × 4 4 × 4. हे कशामुळे मी असं करतोय इकडे बघा, आता एक गोष्ट लक्षात घ्या, 4 गुणिले 1/4 आहे. यालाच तुम्ही असं लिहू शकता 4 गुणिले 1/4. हे आणि हे याचा अर्थ एकच होतो. राहील का लक्षात? त्या दोन्हीचा अर्थ काय होतो एक. गुणाकारामध्ये याला खाली काहीच नाही म्हणजे एक छेद असतो. गुणाकारामध्ये गुणाकार सरळ सरळ होतो, बेरजेसारखं नाही होत, छेद सारखे असावं लागतात. गुणाकारात इथं समजा 5/3 असलं, 5/3 गुणिले 7/2 असं जर असलं आणि याचा गुणाकार करायला लागला तर असा तिरकस करण्याची गुणाकारात वेळ नसते, छेद वेगळे असताना. कसा करणार 7×5 35 आणि खालचा 3 दुणे 6 असा असतो गुणाकार करायचा. अलग लक्षात इथपर्यंत. ज्ञानेश्वरी बाहेर काय इकडे बघायचं, अलग लक्षात. ते तसंच इथं त्याच्यामुळं आपण डायरेक्टली काटायचं इथं आणि ह्या 4 ला हा 4 कॅन्सल. शिल्लक काय राहिलं 4 गुणिले 2x म्हणजेच 4 दुणे 8. सांग रे मला एकदा समीकरण कोणतरी. 2x 1/4y बरोबर. आता इथं बघा काय राहिलं शिल्लक 4 गुणिले 2x म्हणजे 4 दुणे 8x. काय पुढं प्लस एक मायनस प्लस. हा 4 ला 4 गेला, इथं शिल्लक राहिला 1 आणि हा y म्हणजे फक्त राहिला y. पुढं 10 बरोबर 10. हे किती आलं समीकरण नंबर 4 आलं का? 10 y नसेल तर त्याच्यामध्ये काहीतरी मिस्टेक झाली होती. एक्झाम्पल मध्ये 11/4 आहे. हे एक्झाम्पल मध्ये पुढे काय आहे 11/4. ते करेक्शन करून घ्या. समीकरण 2 ला कितीने गुणलंय आपण 4 ने. कशामुळं 4 असल्यामुळं, त्यामुळे ते 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1/4y बरोबर 4 गुणिले 11/4. 11/4. आता याच्यामध्ये या 4 ला हा 4 कॅन्सल, या 4 ला हा 4 कॅन्सल. शिल्लक काय राहिलं 4 दुणे 8x अधिक y बरोबर 11. हे आलं आपलं समीकरण नंबर 4 आलं. 1 आणि 2 पहिले. आता आपलं काय करावं लागेल पुढं किंमत निघली का कशाची आपली. आता फक्त आपण आतापर्यंत समीकरण सिम्प्लिफाय करून घेतलेत म्हणजे आपल्या पहिल्या स्वरूपात आणले. आता ह्या 2 समीकरण जे आहेत पहिल्या सुरुवातीचे त्यांचा विचार करायचं सोडून द्यायचं आणि हे जे नवीन समीकरण येतं कोणतं समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4 याच्यामध्ये इथं x अधिक 3y इथं काय 8x अधिक y. x आणि y चे कोएफिशियंट सारखे आहेत ते इथं नाही. ज्या वेळेस कोएफिशियंट सारखे नसतात त्यावेळेस आपलं काय करावं लागेल कोएफिशियंट समान करून घ्यावा लागते. आता जर समान करायचे म्हटलं तर याला बी एखाद्या संख्येने गुणावं लागेल आणि ह्या किंवा याच्यामधल्या एका कोएफिशियंटला समान करण्यासाठी त्या समीकरणाला एखाद्या संख्येने गुणावं लागेल.
कोणतं गुणलेलं बरं म्हणून? समीकरण नंबर 4 ला 3 ने जर गुणलं तर हा y सारखा आहे, बरोबर आहे. ती एक पद्धत. दुसरी पद्धत काय आहे? डायरेक्ट तुम्ही y ची किंमत आता मग शिकवलेल्या पद्धतीनुसार सबस्टिट्यूशनल मेथडनुसार जर केलं तर समीकरण 3 आहे, हे आपलं 4 आहे, याच्या y ची किंमत निघेल का नाही? y बरोबर किती? 11 वजा 8x. म्हणजेच y इज इक्वल टू 11 आणि हा 8x पलीकडे नेला तर तो होईल वजा 8x. ही किंमत कोणत्या समीकरणात ठेवायची? याच्यानुसार जर आपण काढली तर ती ठेवायची अगोदरच्या समीकरणात. मी सांगितलं ह्या दोन समीकरणाचं आपण सोपं रूप करून घेतलेत, हे वेगळे नवीन दोन समीकरण. ही किंमत आपण ठेवायची समीकरण नंबर 3 मध्ये. मग ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. समजतंय का? फास्ट झाले? समीकरण नंबर 3 काय? इकडे पलीकडे सांगा पटकन. x प्लस 3 आणि y ची किंमत आपल्याला ही टाकायची 11 वजा 8x गुणिले 11 वजा 8x बरोबर किती? किती राहिले शिल्लक पलीकडे? समीकरण नंबर 3 10. आता बघा ह्याचा गुणाकार आतल्या दोन्ही टर्म बरोबर करायचा. x आहे तसाच x प्लस 11 3 33 म्हणजे आला 33 मायनस 8 3 8 3 24 24x इज इक्वल टू 10. आलं काय ह्या रूपामध्ये? आता हा x आहे आणि इथं वजा 24x आहे. हे एका साईडला ठेवायचे. x वजा 24x म्हणजे x मायनस 24 x इज इक्वल टू हा 10 आणि संख्या जी किती आहे संख्या इथं प्लस 33 पलीकडे गेल्यावर मायनस 33 म्हणजे वजा 33. समजले कितपर्यंत? तुम्हाला समजतंय का? खरंच समजलंय का? नाही तर रिपीट करायला? नाही समजलं? कुठून नाही समजलं? समजलंय का? आता मला सांगा x मधून 24x जर वजा केले तर किती शिल्लक राहते? वजा 23x. कशामुळं? कारण एक जरी चिन्ह वजा असलं तर मी सांगितलंय वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. याची वजाबाकी 24 मधून एक जर गेला तर किती राहिले? 23 आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे वजा 23x बरोबर इथं किती शिल्लक राहिले? वजा 23. तसंच 33 मधून 10 गेले 23 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. आलं का तेवढं? म्हणजे आता इथे x बरोबर काय आहे? x बरोबर जर हा 23 इकडे नेला तर तो भागाकारात जाईल का नाही? 23 एक 23 आणि वजा चिन्ह दोन्हीकडे पण आहे म्हणजे 1 फक्त 1 राहणार बरोबर. आपला भेटली x ची किंमत. इकडचं पुसू का? लिहिले काय? नाही केलेलं? बरं सगळं लिहून घ्या. आता बघा x बरोबर किती आलाय? x बरोबर 1 ही किंमत कोणत्या समीकरणात ठेवायची? समीकरण 3 कुठे आहे? हे जे याला म्हणायचं समीकरण नंबर 5. समीकरण 5 मध्ये ठेवू. आता ती किंमत जर समीकरण 5 मध्ये ठेवली काय ठेवायची? x बरोबर 1 म्हणजे y बरोबर काय तिथं? y बरोबर 11 वजा 8 आणि x आहे म्हणजे गुणिले x ची किंमत आली 1 त्यामुळं इथं 1 लिहिला. y इज इक्वल टू 11 मायनस 8 इंटू 1. 8 इंटू 1 किती झाले? 8 गुणिले 1 8च म्हणजे बरोबर 11 वजा 8. 11 मधून 8 गेले शिल्लक किती राहिले? 3 म्हणजेच y इज इक्वल टू आला आपला 3. आला का y बरोबर 3? मग त्याची उकल काय आली? x आला 1 आणि y आला 2 म्हणजेच
एक्स वाय इज इक्वल टू एक्स किती आहे 1 वाय 3 1 3 ही समीकरणाची उकल आहे किंवा इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. अलग लक्षात घ्या लिहून पटकन तेवढं. घरी गेल्यावर बघायचं 2-3 तास टाइम द्यायचा स्वतःला. बाकीच्या गोष्टी आयुष्यभरात चालू येतात, काहीच राहत नाही आपल्या वाचून. लाखो तारे आहेत सूर्यासारखे, त्याच्याभोवती फिरणारे असेच ग्रह आहेत किती कमी. त्यात आपल्या एक छोट्याशा पृथ्वीवर आपण जन्माला आलो येतो आणि त्या पृथ्वीवर खंड, त्या खंडात देश, देशात राज्य, राज्यात तालुके, जिल्हे, जिल्ह्यात तालुके, तालुक्यात आपलं गाव, त्याच्यात आपलं छोटंसं घर आणि त्याच्या घरातल्या 7-8 माणसापैकी आपण एक जण येतो. म्हणजे आपली किंमत आहे का? फुपाट एवढी सुद्धा नाही त्याच्याकडे. त्याच्यामुळे तो विचार करायचा नाही आपली लाईफ बेटर कशी होईल. फक्त तुम्ही शिक्षण घेतलं तर. तुम्हाला वाटतं गुंडा एखाद्या स्टाईल मध्ये चाललाय बिना शिकलेला माठा म्हणजे लयच चांगला असेल, त्याचं काही चांगलं नसते. त्याच्या आयुष्याची त्याला 2 सेकंदाची गॅरंटी नसते. हे महत्वाचं आहे. शेवयात तरी तुमचे आयडल चांगले पाहिजे, नाही तर तुम्ही एखाद्या टपोरी फिरता तुमचं आयडल. तसं नाही करायचं. 2-1 तास अभ्यास करायचा घरी गेल्याच्या नंतर 10वीच्या वर्गापुरता, म्हणजे तुम्हाला 11वीला सोपं जाईल. हे करायचं कशामुळं? आता इथं बघा, हा इथे 99, इथे 101, बरोबर आहे. लक्षात घ्यायचं फक्त खालच्या याच्यामध्ये हा 99 इकडे गेलाय आणि हा 101 इकडे आलाय. फक्त त्यांनी चल बदललेले, बरोबर आहे का नाही? त्यांचा सहगुणक फक्त काय झालाय, बदललाय. ह्याचा त्याला दिला आणि त्याचा ह्याला दिला. जसं तुम्ही दोघांनी एकमेकाच्या शर्टाची खादलाबदल केली असं समजायचं. आता तसं जर केलेलं असलं कोणत्याही एक्झाम्पल मध्ये, एक्सचा जो सहगुणक आहे तो जर खालच्या समीकरणात जर वायला असला आणि वायचा जर एक्सला असला, तर अशा वेळेस काय करायचं, दोन्ही समीकरणाची एकदा करायची बेरीज आणि एकदा करायची वजाबाकी. कशामुळे करायचं अलग अलग लक्षात? कशामुळे करायची बेरीज आणि वजाबाकी? तुझा तर कार्यक्रम झाला की इकडे बघ, हा एक्सचा सहगुणक इथं किती आहे बोलायचा सगळ्यांनी, किती आहे? वायचा किती आहे? पण खालच्या समीकरणामध्ये वायचा जो सहगुणक आहे तो कशाला दिलाय? एक्सला. आणि एक्सचा कशाला दिलाय? असं जर दिलेलं असलं तर त्या समीकरणाची एकदा करायची बेरीज आणि एकदा करायची वजाबाकी, बरोबर. आता सुरुवातीला आपण याला म्हणायचं समीकरण 1, याला म्हणायचं समीकरण 2. समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करू. सुरुवातीला समीकरण 1 व 2 यांची बेरीज करू. यांची बेरीज करू. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणायचं? ऍड इक्वेशन 1 and 2 एवढंच म्हणायचं. आता यांची दोघांची बेरीज केल्याच्या नंतर इक्वेशन काय येतं सांगा पटपट. 99x plus 101 y is equal to 499 and second equation is 101x plus 99y is equal to 501. आलं. आता यांची सुरुवातीला आपला करायची बेरीज म्हणजे बेरीज. बेरीज केल्याच्या नंतर पुढचे चिन्ह बदलायची गरज नाही सांगितलं. आणि जर वजाबाकी चिन्ह इथं दिलं तर या सगळ्यांचे चिन्ह त्या खालच्या समीकरणातले बदलणार. आता हे बरोबरचं चिन्ह आहे तसं जागेवर देऊन टाकायचं. आता इथं बघा 99 प्लस 101 किती होईल? 191. 200 होणार. पुढं काय एक्स म्हणून 200x प्लस हा 191. पुन्हा यांची बेरीज डबल जरी केली तरी 200 येईल, बरोबर आहे का नाही? म्हणजे 200y आणि 501 आणि 499 याची बेरीज किती आहे? 1000. 1000 कशामुळे येईल? पैशाचा हिशोब करतात ना तुम्ही. 499 ला इथे 1 रुपया कमी, ह्याने याला देऊन टाकला, झाले की नाही? 500 500 500 1000 असं समजायचं. हे झालं समीकरण नंबर 3 होणार. पण याला तुम्हाला आणखी सोपं करताना इथे 200, इथे 200 आणि इथे 1000 कोणत्या संख्येने भागिल्याच्या नंतर याच्या जागेवर फक्त x आणि y आहे. इथं आपला x आणि y आणायचं असतं, बरोबर आहे का नाही? इथं जी संख्या असेल तिने भागायचं. आता याला
200 ने भागून कशाला, त्या नवीन आलेल्या समीकरणाला. किती आहे? 200. 200 ला 200 ने भागितलं तर उत्तर किती येणार? 1. कधी पण भागायचं, इथं जेवढे असतील ना तेवढ्यानेच भागायचे. याच्यात आपल्याला काही करून याला 1 आणायचं, बाकी काही लक्षात नाही राहू द्यायचं. याला 200 ने भागितलं किती आहे? 200 भागिले 200 समजते तुला किती आहे? 1. 5 भागिले 5 किती येईल असं लक्षात घ्यायचं. 5 भागिले 5 किती? 5 1 5 5 1 5 एकच येतो का नाही? मग 200 ला 200 ने भागिले काय, 700 ला 700 ने भागिले काय, किती येणार? 1च येणार. मग शिल्लक राहिला x अधिक y, आणि 1000 ला मात्र 200 ने भागितलं. 1000 ला जर 200 ने भागितलं तर किती? कसं काय येईल आता तुम्हाला समजलं नसेल. इकडे बघा, 1000 भागिले 200, 2 शून्य खाली 2 शून्य वर, खालचे वरचे कॅन्सल होतील बरोबर. हा राहिला 2, 10/2 म्हणजे 10चा 2 भाग जर केले तर किती? 5. असं पण करायचं. बे 1 बे, बे 5 10, ते देते 5. ते देते का नाही 5? बरोबर इथं आले 5. आता यांची करायची वजाबाकी. पुन्हा कोणाची? समीकरण 1 आणि 2 ची. समीकरण 1 व 2 यांची वजाबाकी करून काय? समीकरण नंबर 1 101 99 का 99x अधिक 101 y बरोबर 499, आणि दुसरं काय? 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. आलं का इथपर्यंत? आता बघा, यांची आपल्याला काय करायची? वजाबाकी करायची. वजाबाकी केल्याच्या नंतर जेवढ्यांचे चिन्ह अधिक असतील ते सगळ्यांचे चिन्ह काय होणार? बदलणार. इथं झालं वजा, इथं झालं वजा. आता बघा, 99 मधून 101 गेले, किती शिल्लक राहिले? 2 शिल्लक राहिले. पण संख्या 101 मोठी आणि तिला चिन्ह आहे वजा, म्हणून वजा 2x. इथं पुढं काय होईल? 101 मधून 99 गेले, किती राहिले शिल्लक? 2y. अधिक होईल का वजा? अधिक होईल का वजा? कशामुळं? 101 मधून 99 घालायचे आपल्याला, बरोबर आहे का नाही? 101 मोठा आहे त्याचं चिन्ह द्यायचं. अधिक 2y बरोबर 499 मधून 501 गेले, तिथं राहिला वजा 2. मोठ्या संख्येचं चिन्ह. 501 मधून 499 गेले ना, 499 500 501. सोपं आहे ना? लय कॅल्क्युलेशन करायची. तुला कळायला लागले का आज? तू शेंड्याला बसत जा इथं, अजून थोडी मजा येईल. आता इथे वजा 2, इथे 2, इथे वजा 2. काय करावं लागेल आता? सगळीकडे 2 2 आहेत. आपल्या इथं काय आणायचे? x आणि y. इथं 1 करायचा प्रयत्न करायचा. मग काय करायचं? 2 ने भागून हे काय करायचं? डायरेक्ट कंसात लिहिलं ना पुढं तरीही चालतं. अगोदर काय करायचं? वजा x अधिक y बरोबर वजा 1. असं येईल का नाही भागिल्यावर? असं येईल का नाही? 2 नेच भागिले, वजा चिन्ह, बाकीचं x जागेवर राहील, फक्त 2 2 चा कार्यक्रम होऊन जाईल. आलं का? हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3 आणि हे झालं इक्वेशन नंबर 4. आले का? आता हे 2 इक्वेशन आल्याच्या नंतर आपला किंमत काढायची x आणि y ची. आता इथं बघायचं, इथं x चे कोएफिशियंट सारखेच येतं, बरोबर आहे, पण चिन्ह x इथं प्लस आहे आणि तिथे मायनस. मग दोन्ही समीकरणाची फक्त बेरीज करावं लागेल आपल्याला. चिन्ह बदल असल्याच्या नंतर काय करावं लागेल? बेरीज. म्हणजे समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. काय करायचं त्यांची? कशामुळं बेरीज? कशामुळे करायची? चलाचं चिन्ह वेगळं आहे, एक चल आपण गायब करू शकतो. आता बघा, समीकरण नंबर 3 काय आहे?
x अधिक y बरोबर 5 आणि समीकरण नंबर 4 काय आहे? -x + y = -2 यांची करायची बेरीज. 5तून 2 गेले किती राहिले शिल्लक? 3. y आणि y y अधिक y किती? चुकतं बरोबर येते. हा वजा आहे की इथं. बरोबर आहे का? 5 मधून 1 गेला किती राहिले? 4. हा x अधिक आहे, हा आहे वजा, तो झाला कॅन्सल. म्हणजे एका x मधून दुसरा x जर गेला तर x झाला 0. हा y अधिक y किती झाले? 2y. आता तुम्ही म्हणता पहिल्यांदा तुम्ही सारखे yच घेत होते. याच्या पुढे गुणाकारात काहीच लिहिलेलं नसलं तर किती असतो? 1 असतो. इथं असतो 1 1 यांची बेरीज केली मी. y आहे तसंच. हा झाला 2y बरोबर 4 म्हणजेच y बरोबर 4/2 कारण हा 2 गुणाकारातला नेला मी पलीकडं. बे 1 बे, बे 2 4, y आला 2. त्याचा आपला पुन्हा x काढायचा आहे. x काढायचं म्हणल्यावर समीकरण नंबर 3 मध्ये ठेवल्यावर लवकर निघत. कुठे समीकरण नंबर 3? x अधिक y बरोबर 5 ही किंमत कुठे ठेवायची? y बरोबर 2 ही किंमत समीकरण नंबर 3 मध्ये ठेवू असं लिहायचं तुम्ही. हे लिहिलंय का? बरं थांबा, आता खाली तेवढं ऍडजस्ट करून घेतो. ती किंमत कशामध्ये ठेवायची? समीकरण नंबर 3 मध्ये. समीकरण नंबर 3 काय आहे? x अधिक y बरोबर 5 म्हणजे x अधिक y ची किंमत आली 2 बरोबर 5 म्हणजेच x बरोबर 5 वजा 2 बरोबर 3. म्हणजे x किती आला? x बरोबर 3 आणि y बरोबर, आणि तेच लिहायचं x y कंसात लिहायचं आणि ही समीकरणाची उकल आहे. किती उकल आहे? 5 3. चला लिहा. आणि तुम्हाला होमवर्कला पुढचं एक्झाम्पल. HW म्हणजे होमवर्क. 49x वजा 57y बरोबर 172. 57x वजा 49y बरोबर 252. हे एक्झाम्पल सोडवायचं घरी.